है ना कंपल्सरी शूज पे ना। हाँ नमस्कार, आपलं शांतीबन पॅरालिसिस सेंटर इथे मी सुरेंद्र खास त्याचं नाव आहे आणि त्याला घेऊन आली आहे. म्हणजे तो आपल्या शांतीबन पॅरालिसिस सेंटरमध्ये बरेच दिवस आहे आणि त्याचं कौतुक करावं तेवढं कमी असं मी नक्की म्हणेल. कारण एक वैशिष्ट्य म्हणजे तो खूप छान एक एज्युकेटेड पर्सन आहे आणि एज्युकेशन करता करता त्याने एक छान जॉबही सर्च केला आणि IT क्षेत्रात त्याने काम करत होता. आणि IT क्षेत्रात काम करताना तर राहणार बदलापूर आणि IT क्षेत्रात तो करिअर करत होता एज्युकेशन नंतर आणि तो चांगल्या पोस्टवरती होता ॲज अ मॅनेजर म्हणून, प्रोजेक्ट मॅनेजर. तर सगळ्यात मेन म्हणजे मला त्याचं कौतुक का करूशी वाटलं कारण तो स्वतः स्ट्रगल लाईफमध्येच त्याला अचानकच एक आघात घडला. थोडक्यात आघात म्हणण्यापेक्षा त्याला पॅरालिसिसचा स्ट्रोक आला एवढ्या यंग एजमध्ये आणि त्याने आपल्या इथे येण्याआधी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतली. नाशिक पॅरालिसिस सेंटर, निप्पाणी वगैरे बऱ्याच ठिकाणी स्वतः तो झगडला. फक्त मला ना त्याला जाण्याआधी असं खूप वाटलं की एक त्याचं मला कौतुक पण वाटलं कारण तो एज्युकेशन प्लस करिअर जॉब हे सगळं करत असताना पॉवर लिफ्टिंगमध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे. म्हणजे एक त्याचं हॉबीज आहे ते आणि त्याचं तो ड्रीम पण आहे आणि तो म्हणजे मला त्यातलं एवढं नॉलेज नाही आहे किंवा मी त्याबद्दल सविस्तर नाही सांगू शकत की तो काय करत होता. पण अचानक हे सगळं करताना तू तेरे करियर नहीं, जो पावर लिफ्टिंग का जो कर रहा है, तुझी जो इंटरेस्ट आहे, म्हणजे जॉब करून तो ह्या सगळ्या गोष्टी एक हॉबीज म्हणून, एक आवड म्हणून करत होता. आणि हे सगळं करत असताना त्याला अचानकच जसं काही ना काही कुठे ना कुठे चांगल्या गोष्टी घडत असताना म्हणतात ना काहीतरी एक विघ्न येतं, तसं त्याच्या आयुष्यात एक छोटंसं विघ्न आलं. पण त्याने हार नाही मानली बरं का. त्याला पॅरालिसिस होऊन पण मी त्याच्या आधीचे व्हिडिओ बघितले. इथे येण्याआधी त्याला काहीच चालता येत नव्हतं, पूर्ण हँडिकॅप होता, लघवीला नळी होती आणि तो त्या अवस्थेमधून हार्डली 1-2 महिन्यात खूप चांगल्या प्रकारे चालायला लागला. आणि इथेही आत्ता तो आल्यानंतर खूप छान चालतोय. पण थोडंसं त्याच्या डाव्या हातामध्ये, डाव्या पायामध्ये स्टिफनेस आहे. डाव्या हाताने पटकन वस्तू उचलली जात नाही आणि चालताना नॉर्मल थोडंसं चालत नाही. लेफ्ट लेगला थोडंसं त्याला डिफिकल्टी वाटते, सरळ पाऊल पडत नाही आहे. त्यासाठी तो आपल्या सेंटरमध्ये आला आहे, पॅरालिसिस सेंटरला. इथे आहे आता आपण त्याला फिजिओथेरपी वगैरे बऱ्याचशा गोष्टी चालू आहे, पंचकर्म. आणि प्लस त्याच्या लाईफमध्ये त्याच्यासोबत त्याचे आईवडील नाही आहे कारण आईवडिलांनासुद्धा सेम हिस्ट्री होती, पॅरालिसिस एजवाईज झालं आणि ते गेले. पण परमेश्वराने त्याच्यासाठी त्याची छानशी अशी बहीण ठेवली आहे की त्याची जी काळजी घेते. बहीण मॅरिड आहे पण तरीसुद्धा एक भावाचं रक्षण, जसं भाऊ बहिणीचं रक्षण करतो तर ह्याच्यामध्ये उलटं आहे की बहीण त्याची रक्षण करते आहे आणि त्याचं आर्थिक मदतसुद्धा ती करते कारण तो सध्या जॉब नाही करू शकत. गेले 8 महिने तो सध्या ह्या स्ट्रगल लाईफमधून बाहेर पडतो आहे. पण त्याची जिद्द एवढी आहे की त्याचं असं म्हणणं आहे की माझा जो छंद होता तो मी पुन्हा जोपासणार आहे. कारण पॉवर लिफ्टिंग म्हणजे त्यांनी म्हणजे मला त्यातलं बेसिक नॉलेज नाही आहे पण त्यांनी 250 किलो वेट उचललेले मी त्याचे व्हिडिओ बघितले आणि ते सगळं करत असताना अचानक तोच म्हणाला की माझ्या डोक्यामध्ये फटकन असा आवाज आला. म्हणजे थोडक्यात त्याची व्हेन रप्चर झाली, थोडक्यात असं मला म्हणावं लागेल. आणि 3 महिन्यानंतर त्याला अचानक चक्कर आली आणि तो त्याच्या स्वतःच्या घरामध्ये एकटाच राहत होता कारण बहिणीचं लग्न झालं आहे आणि बहिणीच्याच जवळच त्याचं घर आहे, फ्लॅट आहे आणि छानसं तो छान लाईफ जगत होता. म्हणजे त्याचं जॉब प्लस हॉबीज ह्या दोन्ही गोष्टी तो आवडीने करत होता. आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये त्याला अचानक वेट उचलताना फटकन डोक्यात आवाज आला आणि मग 3 महिन्यानंतर त्याला चक्कर आली. चक्कर आल्यानंतर तो पूर्णपणे त्याला त्रास व्हायला लागला म्हणून तो हॉस्पिटलमध्ये गेला. तर तेव्हा कळलं की इंटरनली ब्लीड झालं आहे, डोक्यामध्ये ब्लड झालं आहे, स्प्रेड झालं आहे. मग त्याचं एक छोटंसं सर्जरी केली आणि तिथून सगळं क्लीन केलं, ब्लड बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर तो
ICUमध्ये होता आणि ICU नंतर त्याचं लाईफ थोडंसं प्रत्येक ठिकाणी ट्रीटमेंट घेणं आणि तो ॲक्टिव्ह पर्सन आहे, म्हणजे कंटिन्यू मोबाईल वापरणं, कुठे काय ट्रीटमेंट आपल्याला चांगली मिळेल त्यामुळे तो सर्च करत असतो. आपलं सेंटर पण तो सर्च करूनच आला इथे. आणि इथे आल्यानंतर तो इथे येण्याआधी नाही म्हटलं तरी 70% खूप चांगला झाला होता. आम्ही इथे 10-20% सगळ्यांनी मदत केली त्याला फिजिओथेरपी चालवणं. त्याच्या हाताला खूप सारा स्टिफनेस होता इथे आला तेव्हा, आता थोडासा कमी आहे. पण खरोखर म्हणजे मला तर असं म्हणता येईल की एक परमेश्वराच्या कृपेने तो इतका छान व्हावा ना की त्याला वाटलंही नाही पाहिजे की स्ट्रोक येऊन गेला आहे. तू तेरे थोड़ा सा एक करियर के बारे में बताना कि पावर लिफ्टिंग क्या रहता है और तू क्या कर रहा था जॉब? पावर लिफ्टिंग में 10 साल से प्रैक्टिस करता था. 10 ईयर्स का प्रैक्टिस करने के बाद फिर कंपटीशन खेलने लगा. म्हणजे तू पहले सॉरी 10 साल सिर्फ प्रैक्टिस कर रहा था. हाँ. तुझे नहीं पता था कि उसमें कंपटीशन भी रहती है. मेरे को वहाँ तक किसी ने डोर नहीं दिखाया मेरे को. यहाँ पे कंपटीशन होती है, खेलो करके. तुझे कैसे समझ में आया कि उसमें इंटरेस्ट क्यों आने लगा? शुरुआत में क्या किया था? शुरुआत में एक नेशनल लेवल पावर लिफ्टर था. उसके बाद हम लोग लेक्चर के लिए गए थे. तब 1500 रुपया लेक्चर था. 1500 रुपीज. उसमें बॉडी में क्या बेनिफिट मिलता है पावर लिफ्टिंग से? पावर लिफ्टिंग से उस पर ऐसा नहीं कि आपको अट्रैक्टिव लगेगा, लेकिन उस पर आपका पावर दिखता है. एक्चुअल पावर क्या है आपके खुद की एक कॉन्फिडेंस बढ़ता है. सॉरी. तभी तू लेक्चर अटेंड करने के बाद तुझे ऐसा इंटरेस्ट आया कि मुझे कंटिन्यू करना है. तो 10 साल तूने प्रैक्टिस की और उसके बाद कंपटीशन खेलने लगा. अभी कितने साल से कंपटीशन? 2020 से चालू किया था. 2020 से? 20 से. वो भी मेरा सर, जिम का सर बोलते थे, अरे इतना अच्छा वेट उठाता है, कंपटीशन खेलने जाओ. मैं बोलता था अरे सर जॉब पे जाने का है, क्या उधर खेलेंगे. बोला अरे एक हॉबी रख, ट्राई कर, तू मेडल लेके आ सकता है. तो फिर मैं थोड़ा इंटरेस्ट लगा कि चलो जाके देखते तो सही क्या है करके. फिर हमारा बदलापुर में रायगढ़ डिस्ट्रिक्ट का कंपटीशन हुआ, तो उस टाइम मैं खेलने गया था. तो हम लोग वो उस पर कैसा रहता है, क्लब वाइज रहता है और प्लस ओपन कैटेगरी. तो मैं ओपन कैटेगरी से खेलने गया था. तो उस टाइम में भी मैंने क्लब वाइज का बच्चे को हराया था, जो ओरिजिनल जो प्रैक्टिस करते हैं, जो स्टेट लेवल नेशनल लेवल तक खेलने आते हैं, उनको मैं ओपन कैटेगरी में से उनको हराया था मैंने. सिंगल पर्सन ही खेल सकता है ना, यानी कि तेरे साथ में कोई और एक और तू एक, ऐसे 2 ही रहते हैं क्या उसमें? एक ग्रुप रहता है? ग्रुप रहता है. वेट कैटेगरी रहती है. हाँ वेट कैटेगरी रहती है. तेरा 3rd नंबर भी आया शायद. हाँ. उसके बाद वहाँ पे थोड़ा पॉलिटिक्स होता है, तो लोग अपना क्लब वाले लोग को बंदे को जीता थे. मैं फिर मेरा सर को आके बोला सर ऐसा वो लोग चीटिंग किए करके. तो बोला ठीक है, तो प्रैक्टिस जारी रख कर. फिर मुंबई में भांडुप में अपना स्टेट लेवल का था उस टाइम में, तो उधर आके खेला मैं. तो उस टाइम में मैं गोल्ड मारा. हाँ क्या? हाँ. फिर तुझे और ज़्यादा इंटरेस्ट हुआ. मेरा सर बोला देखा मेहनत का फल मिलता है अपने को. उसके बाद तुझे ऐसा लगा क्या ये प्रॉब्लम कब आया? उसके बाद गोल्ड मिलने के बाद? गोल्ड मिलने के बाद है. अच्छा. तभी कितना वेट उठाया था? तब मैंने कंपटीशन में 180 kg उठाया था. 180 kg. हाँ. और वो 3rd नंबर आया उसमें 250 kg उठाया था ना? नहीं, उसमें मैंने 140 kg उठाया था. 140 kg उठाया था. लेकिन मेरे को ये जो इशू हुआ था तभी मैं 200 kg उठा लिया था. 200 kg उठाने के बाद फिर मेरे को ऐसा कुछ आवाज आया टम करके. जब 280 उठाया? नहीं, 200 kg उठाया था. तब मेरा नस यहाँ से ऐसा लगा मेरे को कुछ फट गया करके, ऐसा जोर से आवाज आई. तो भी मैं प्रैक्टिस करने जाता था. कभी भी पहले अपनी सेहत देखने की, उसके बाद सब देखने. लेकिन कंपटीशन जब खेलते रहते हैं ना, तब अपन वो नहीं समझ में आता, वही सब सामने आगे जाने ऐसे. तुझे गोल्ड मिला ना, तो तुझे कितना ऐसे खुद के ऊपर नाच गर्व लगता होगा कि इतना तक मैं आया. हाँ. लेकिन एक लगा उस टाइम में कि अपन जितना 10 साल तक मेहनत किया ना, तो वो अपना वेस्ट नहीं गया करके ऐसा लगा. कुछ तो रिटर्न में मिला अपने को. तो और लगा और नेशनल तक जाने का करके. मैं अभी नेशनल तक का तैयारी भी कर रहा था, लेकिन अचानक ऐसा हो गया.
मेरा सर मेरे को बोलते थे तू आराम से 250 तक मार सकता है, तेरे में उतना कॉन्फिडेंट है। ठीक है सर, तो प्रैक्टिस करते अभी भी तुझ में बहुत बड़ा कॉन्फिडेंस है कि मैं और अच्छे होने वाला हूँ अभी। ठीक है, वो तो तू कंटिन्यू करी, लेकिन अभी जो तेरी सेहत है वो पहले ध्यान दे कि मुझे अच्छा होना है और नॉर्मल चल के मुझे लाइफ में आगे बढ़ना है। उसके लिए जॉब भी चाहिए, इनकम सोर्स भी चाहिए, फिर हमारे हॉबीज करना चाहिए। नहीं, फिर भी मैं मेरा सर को मैं बोलता हूँ मैं आके फिर से खेलूंगा करके। नहीं, ये तो जीत बहुत अच्छी है कि तू खेली। ऐसा नहीं है कि जो हमारी हॉबीज है वो तो कंटिन्यू करनी चाहिए, उसके ऊपर क्योंकि जिस दिन मेरा ऑपरेशन हुआ उसका दूसरा दिन मेरे को होश आया, तो मैं सबसे पहला सर को, डॉक्टर सर को यही पूछा, सर मैं कंपटीशन खेल सकता हूँ? सर मेरे को हंस रहे थे देख। पहली सेहत देखने के, लेकिन डॉक्टर सर बोले वो कंपटीशन का बात नहीं कर ले, पहला ठीक होने का, फिर उसके बाद देखते हैं अपन करके। त्याचं एज आहे फक्त 38 to 39 पर्यंत सुरेंद्रचं वय आहे आणि इतक्या लहान वयात त्याला स्ट्रोक बसला आणि ते पण कशामुळे बसला हे नाही सांगू शकत। शेवटी एक नशिबाचे खेळ म्हणावे लागेल किंवा भोग म्हणावे लागतील। आणि त्याला हायपरटेन्स, शुगर्स असं काहीच नव्हतं, वो भी कुछ बीमार। आणि हे अचानकच म्हणजे त्याला जो काही आवड आहे पॉवर लिफ्टिंग, इंटरनॅशनल लेवलला तो खेळला आहे, गोल्ड मेडल मिळवलं आहे, त्याच्या आधी तो 3rd नंबरला सुद्धा आलेला आहे, हे खरं कौतुक आहे। आणि आत्ता त्याला स्ट्रोक झाल्यानंतर त्याचा 8 महिन्याचा कालावधी आहे। 8 महिन्यात तो एवढा छान ॲक्टिव्ह आणि पुन्हा चालायला लागला आहे, याचं आम्हाला सगळ्यांना कौतुक वाटतं। आणि खास व्हिडिओ करण्याचं कारण इतकंच होतं की तो अजूनही हार मानलेली नाही आहे, की त्याला पुढे अजूनही इंटरनॅशनल लेवलला पॉवर लिफ्टिंग करायचं आहे। आणि खरोखर म्हणजे परमेश्वर त्याच्या पाठीशी आहे असं मी नक्की म्हणेल। आणि तो अजून खूप चांगल्या प्रकारे खेळेल आणि यंग आहे, त्यामुळे त्याची इच्छाशक्ती कुठेच कमी नाही आहे। म्हणजे अजूनही त्याला पॅरालिसिस होऊ नये असं वाटत नाही, त्याला कुठेही स्ट्रोक बसला आहे, तो नॉर्मल चालतोय, फक्त त्याचा डावा हात विशेष काम करत नाही आणि तो हार्डली 30% राहिलेला आहे। पण त्याची एक इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि तो इथून जाऊन पण घरी एक्सरसाइज करणार किंवा त्यांनी सर्च केलं असेल एखादा अजून काही नवीन ट्रीटमेंटसाठी तर तो नक्की ट्राय करेल। पण इथे आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्याला मदत केली आणि त्याचा पण खूप छान रिस्पॉन्स आहे। प्रत्येक गोष्ट आवडीने पुढे येऊन करतो तो, हा आम्हाला त्याचा एक छान अनुभव आला। आणि तो एवढ्या चांगल्या प्रकारे एक खेळाडू आहे असं म्हणावं लागेल आणि अशा व्यक्तीचं कौतुक करणं आपलं काम आहे, कारण अशाच व्यक्तींना आपण प्रोत्साहन देऊन अजून पुढे नेलं पाहिजे, तरच तो याच्यापेक्षाही खूप चांगल्या प्रकारे गोल्ड सगळे तो मेडल मिळवेल एवढं नक्की मला वाटतं। कारण इथे एवढे सगळे ट्रीटमेंट घेतात, पण ह्याचं एज कमी बघून मला खूप वाईट वाटलं आणि म्हटलं तुझ्याशी बोलायचं आहे आणि तुझी थोडीशी माहिती आम्हाला दे। खरं तर सुरुवातीला तो रडायला लागला, कारण साहजिकच आहे, त्याचं ड्रीम जे होतं, इवन तो मला एवढंही म्हणाला की मी काही एक अमाऊंट साठवली होती आणि मला लग्न करायचं होतं, पण काही गोष्टी कुठेतरी थांबतात, पण काही वेळानंतर त्या पुन्हा चालू होतात आणि पुन्हा नव्याने आयुष्यही जगायला सुरुवात होते। तर त्याचं काहीसं असंच घडलं, त्याचं काही गोष्टी जे ड्रीम होतं ते त्याचं ड्रीम नाही राहिलं, ते नक्कीच पूर्ण होईल। मराठी समज में आती है ना? आणि त्याचं एज कमी आहे, त्यामुळे साहजिकच त्या सगळ्या गोष्टीची इच्छाशक्ती पूर्ण होईल आणि त्याची एक ग्रास्पिंग पॉवर खूप स्ट्रॉंग आहे आणि तो नक्की खूप लढेल हे पण नक्कीच माहिती आहे। आणि त्याच्यासारखी बहीण सर्वांना मिळो, कारण त्याला एकटं सोडलं नाही आहे तिने, ती अजूनही त्याच्यासोबत आहे, अजूनही एवढ्या लांबून ती भेटायला येते। मुंबईमध्ये ताई राहतात, बॉम्बेमध्ये राहते ना, आणि हा सुद्धा त्याच्या दीदीच्या शेजारीच राहतो। आणि अशी सिस्टर सगळ्यांना मिळो आणि वीरेंद्रचं स्वप्न लवकर पूर्ण हो। आणि त्यांनी मला मगाशी एक छानसा एक किस्सा सांगितला की त्याला स्वप्न पडलं, म्हणजे तो कुठे जाऊन आलास? वैकुंठला जाऊन आला। तर मला आधी वाटलं की काही सांगत असेल, पण खरोखर म्हणजे ना, जो मनापासून भगवान की जो जैसे कि प्रार्थना करते हैं ना, तो उनको कहीं ना कहीं ऐसे बोलते हैं ना दिखाई देते हैं। भगवान नहीं है करके, मैं बोलता झूठ है। नहीं, भगवान तो है, इसलिए तो ये पूरा है। जो ये दुनिया बोलती है ना, जो दिखता है वही मैं सच बोलेगा, लेकिन मैं बोलता है
अगर तुम ढूंढने से भगवान भी मिलता है. वो तो है. आणि त्याने एक छोटंसं एक किस्सा मला सांगितला. किस्सा नाही म्हणता येणार. आपण जर देवाची मनापासून प्रार्थना केली तर ती कुठेतरी तिथे जाऊन खरंच मिळते बरं का. त्याने मला एक मगाशी सांगितलं की मला स्वप्न पडलं आणि तिथे दरवाजे सगळे गोल्डन गोल्डन होते वैकुंठात आणि पूर्ण गोल्ड 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 म्हणजे सोन्याचं पूर्ण होतं. आणि तू मला काहीतरी प्रश्न विचारला. कोणता? हाँ, कि सर्वोच्च शाना देव कौन है, सबसे बुद्धिमान भगवान कौन है, ऐसा क्वेश्चन उसने मुझे पूछा. मैंने ऐसे सिंपली आंसर भी दे दिया कि विष्णु. तो उसने मुझे आंसर हाँ बराबर आहे. आणि तर विष्णूच आहे सगळ्यात मोठा महान, सबसे चतुर. आणि तिथे तो आतमध्ये गेला टेम्पलमध्ये तर तिथे 2 पहारेकरी दिसले. ते सुद्धा पूरे ऐसे ब्लू कलर के थे जैसे कि विष्णु का अवतार रहता है, ऐसे उसको दिखाई दिया. और फिर अंदर एंट्री किया नहीं, अंदर देते नहीं है, वो आके रुकाते, बोलते नहीं जाने का, सोए उनको जगाने का नहीं. तर त्याने असं स्वप्न बघितलं. तो वैकुंठात गेला आणि 2 पहारेकरी बसलेत उभे आहेत आणि तो तिथनं निघून आला असं त्याने त्याचं स्वप्न सांगितलं. म्हणजे परमेश्वर त्याला कुठेतरी दिसला असं मी म्हणेल. इसलिए तो अभी इतना एक्टिव हुआ है और अच्छा होने वाला है. तेरी शादी भी होगी जल्दी 1-2 साल में ही. सिर्फ होप्स रखो और अच्छे से आगे बढ़ो. लेकिन तू जो करियर, बाकी एजुकेशंस और ये जो कंपटीशन, वो मुझे बहुत अच्छा लगा. इसलिए मैंने तुझे बोला कि मुझे कुछ और खेलने गए. नहीं, खेल लाइफ टाइम तो खेलेगा ही, ऐसा कुछ नहीं है. सिर्फ खुद के पहले ध्यान दे दो. कभी हमेशा बीपी चेक करना, मंथली शुगर चेक करना, डॉक्टर को कंसल्ट करना, ये भी उस साइड होना चाहिए. लेकिन एक है कि ऐसा कंपटीशन खेलते हैं, बहुत लोग स्टेरॉइड यूज करते हैं, बहुत कुछ यूज करते हैं. इसलिए तो मैंने तुझे पहले पूछा कि स्टेरॉइड कभी लिया है क्या, क्योंकि बहुत बार स्टेरॉइड से भी स्ट्रोक बैठ सकता है. हाँ, वो अंदर से नर्व सिस्टम डैमेज करता है. लेकिन मैंने कभी स्टेरॉइड टैबलेट या इंजेक्टेबल नहीं लेने का. पहले हेल्थ, बाद में सब. क्योंकि हेल्थ रहेगी अच्छी तो तू आगे कर सकता है सब कुछ. और एक बार स्ट्रोक आके गया तो हमेशा डॉक्टर का फॉलोअप लेना, कंसल्ट करना, मेडिसिन्स जो है मंथ में एक बार तो फिजिशियन ओपिनियन लेना चाहिए, बीपी वगैरे देखना चाहिए. अशा प्रकारे आमच्या सुरेंद्रचे छानशी छोटीशी स्टोरी होती. पॉवर लिफ्टिंग, त्याचं एज्युकेशन आणि त्याचा जॉब, असं छान तो लाईफ जगत होता. पण कुठेतरी नजर लागते म्हणतात ना, तर तसं घडलं असं म्हणावं लागेल. पण आता ती नजर गेली आहे. पण आता त्याचं जे ड्रीम आहे पुढे की त्याला पुन्हा तेच करिअर करायचं आहे, पुन्हा जॉब जॉईन करायचा आहे. कारण इन्कम सोर्स तर आपल्याला पाहिजे. आणि इतक्या लहान वयात त्याचे आईवडिलांचं छत्र हरपलं आहे. पण आईवडिलांच्याच रूपात त्याला बहीण दिली आहे, त्यामुळे त्याला काही असं कमी नाही वाटत आहे. कारण ती जागा त्याच्या बहिणीने भरून काढली आहे. आणि अशा प्रकारे ह्याचं एक छोटंसं लाईफ आहे. आपण सगळेजण त्याला शुभेच्छा देऊया. आणि त्याचं स्ट्रगल बघून मला वाटलं होतं की आपण छोटासा एक व्लॉग करू आणि सगळ्यांना सोशल मीडियावरती शेअर करू की काही मोटिवेशनल गोष्टी पण आपल्याला त्याच्याकडनं मिळतील. की त्याला काही झालं म्हणून तो झोपला नाही, निराश झाला नाही. उलट तो इथे आला तरी सगळ्यांशी आनंदाने हॅपी असतो. आणि अजूनही पहा तुम्ही, एवढं सगळं होऊन पण त्याला इच्छा आहे की पुढे मी माझं जे करिअर आहे किंवा माझं जे हॉबीज आहे, मी जे इंटरनॅशनल लेवलला खेळतो आहे, मी ते थांबवणार नाही आहे. मी ते पुन्हा नव्याने सुरू करणार आहे. तर तुला आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि भेटायला येत जा आधेमध्ये, जरी इथून गेला तरी फोन कर कधी काही अडचण आली तरी. आणि तो आपल्याकडे जवळजवळ 2 महिने राहिला. 3 मंथ कंप्लीट होणे को आहे ना. 3 महिने पूर्ण होत आले त्याला. पण त्याला रिझल्ट लगेचच, स्ट्रोक कोणताही असला तरी 100% रिझल्ट नसतो. पण त्या मानाने त्यांनी स्वतःमध्ये खूप छान इम्प्रूव्हमेंट केली. तो चालतोय, स्वतः वॉशरूमला जातोय. कारण जेव्हा ती व्यक्ती बेडवर असती ना, ती अवस्था सगळी दयनीय असती आणि खूप वाईट वाटतं की मी ह्या एजमध्ये माझं सगळं जागेवर करावं लागतंय. पण तो स्वतः वॉशरूमला जातोय, स्वतः सगळं करतोय. त्यासाठी मी त्याला खूप मानते. आणि तो खूप स्ट्रॉंग आहे, मनातून पण आणि बाहेरून पण. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. आणि सुरेंद्रचा व्हिडिओ जर आवडला आणि त्याचा स्ट्रगल लाईफ आवडलं तर लाईक करा, आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा लाईफ ॲट शांतीबन या चॅनलला. आणि खूप सारे आशीर्वाद आणि खूप सारं प्रेम आमच्या सुरेंद्रला द्या. धन्यवाद.
अशी